तोच का सेगमेंट तुम्ही घेतला? ऑपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत. तेवढ्याच अडचणी पण कमी बिझनेस बरोबर आणि तेवढ्याच अडचणी जास्त बिझनेस. बरोबर. त्याच्यामध्ये आम्ही हा जास्त बिझनेसवाला ऑप्शन चूज केला. अँड अगेन वाय इन टियर 2 सिटीज जिथे ऑलरेडी बिझनेसेस स्ट्रगल करत आहेत? त्याच्या बाबतीत थोडे माझे कॉन्ट्रास्ट मध्ये आहेत. मी असं टियर 2 टियर 1 किंवा असं बायफकेट करत नाही. ओके. लोकॅलिटी आहेत, माणसं आहेत, त्यामुळे बिझनेस असणार Convention आहे. मी तुमचा आभारी आहे, तुम्ही आम्हाला भेटला त्याबद्दल. डेस्टिनीला आम्ही आभार मानतो. गुगलला आपण आभार मानलं पाहिजे. एका गुड इव्हनिंग सर, गुड इव्हनिंग मॅम. सर्वप्रथम तर आम्हाला तुमचं इंट्रोडक्शन दोघांचं ऐकायला आवडेल. त्यानंतर तुम्ही जो ब्रँड घेऊन आलात त्याचे काही डिटेल्स आम्हाला ऐकायला आवडतील. आणि तो सेगमेंटच पकडायचा का? जो सेगमेंट तुम्ही घेतलाय तोच का सेगमेंट तुम्ही घेतला? ऑपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत. स्पेसिफिक त्या सेगमेंट रिगार्डिंग पण आम्हाला थोडंसं ऐकायला आवडेल. गुड इव्हनिंग आणि थँक्यू फॉर इन्व्हायटिंग अस फॉर दिस पॉडकास्ट. माझं नाव गजानन आणि माझं नाव आरती गजानन डोईजर. तुमच्या प्रश्नाबद्दल जर बोलायचं म्हटलं तर आपण जो बर्जा या नावाचा जो ब्रँड इंट्रोड्यूस केलेला आहे आता सध्या कोल्हापूरमध्ये, तर तो परफ्यूम आणि फ्रॅग्रन्समधला ब्रँड आहे. आणि तो ब्रँड आपण निवडण्याचं किंवा तो ब्रँड नेम का याचं जर उत्तर द्यायचं म्हटलं तर बर्जाया म्हणजे बर्जा हा मलय वर्ड आहे. ओके आणि त्याचं मिनिंग आहे की सक्सेसफुल. ओके. मग आपल्याला एखादा फ्रॅग्रन्स किंवा परफ्यूम वापरल्यानंतर आपल्याला थोडंसं जे सक्सेसफुलचं फिलिंग येतं, बरोबर त्यामुळे ते जो वर्ड आहे बरोबर तो मॅच परफेक्टली होतो म्हणून आम्ही तो वर्ड मलईमधून घेतला. बरोबर. आणि मग त्यासाठी आम्ही बर्जाया हे नाव तुम्ही चूज केलं. मग हाच बिझनेस काय, याचं उत्तर असं आहे की आपल्याला भरपूर बिझनेस ऑपॉर्च्युनिटी असतात किंवा आपण बघत असतो बिझनेस केसेस वेगवेगळ्या. परफ्यूम हा साधारणपणे थोडासा निश कॅटेगरीमधला बिझनेस आहे. ओके. तर आपल्याला म्हणजे लिव्हरेज जे आहे या बिझनेसमध्ये, हे लिव्हरेज बऱ्यापैकी आपल्याला साधता येतं. कारण इतर बिझनेसमध्ये आपण बघत असतो की भरपूर मॅनपॉवर लागणे, बरोबर मॅनपॉवरचा आपल्याला वेगवेगळे इश्यू असतात बरोबर. किंवा बऱ्याच आपल्याला ज्या मॅनेजमेंट करताना आपल्याला अडचणी येत असतात. बरोबर तर त्या अडचणी म्हणजे तेवढ्याच अडचणी पण कमी बिझनेस बरोबर आणि तेवढ्याच अडचणी जास्त बिझनेस. बरोबर. त्याच्यामध्ये आम्ही हा जास्त बिझनेसवाला ऑप्शन चूज केला. आणि ओके. मग त्यामध्ये बाकीच्या गोष्टी आहेत सपोर्टिंग, जसं की आरती ती बिझनेस रन करणार आहे आणि तिला त्या फील्डमधली आवड आहे. ओके. ते असे दोन्हीची सांगड घालून आम्ही हा बिझनेस सिलेक्ट केला. एकंदरीत तुम्ही तुमचं एक्झिस्टिंग प्रोफेशनल करिअर तुमचं मलेशियामध्ये चालू आहे. तुम्ही ॲज पर येणाऱ्या ऑपरेटिंग आहात इथं. तुम्ही सेम स्ट्रक्चर तुमच्या लोकॅलिटीमध्ये करू शकला असता. तुम्ही परत कारण की तुम्ही तर ऑपरेशन्सला इथे नसणार आहे. ऑटो पायलट वर सिस्टीम्स तुम्ही रन करणार. बरोबर. तुम्ही हा का पर्याय निवडला की बाबा तो इंडियातच करू? अँड अगेन वाय इन टियर 2 सिटीज जिथे ऑलरेडी बिझनेसेस स्ट्रगल करत आहेत अपकमिंगसाठी? सो हा एक सेक्टरच तुम्ही निवडून परत इंडिया परत टियर 2 का निवडला? त्याच्या मागचं काय कारण? एक तर मलेशियामध्ये म्हणाल तर मलेशियामध्ये करण्यासाठी काही म्हणजे तांत्रिक अडचणी असतात. ओके. की आपण फॉरेनर आहे, बरोबर तिथे आपण जर काही बिझनेस करायचा म्हटला तर त्या पद्धतीनं तिकडे इन्व्हेस्टमेंट पण वाढते. कारण बरोबर. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचे काही नियम असतात ते. बरोबर अदरवाईज तिकडे कोलॅबोरेशन करावं लागतं. बरोबर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला अजून तरी त्या लेवलला आपण पोहोचलेलो नाही आहे तिकडे. बरोबर आणि इकडे म्हणजे आपल्याला तिथे बिझनेस करण्याकरता ज्या अडचणी आहेत त्या इथं नसणार आहेत आपल्याला. बरोबर. हे एक भाग झाला. आणि दुसरा भाग म्हणजे आम्हाला आपल्या गावात आपण जिथं राहतोय, कोल्हापुरात मोठं झालो, त्या ठिकाणी काय सुरुवात करायची होती. ओके. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे म्हणला टियर 2 टियर 1, याच्या बाबतीत थोडे माझे कॉन्ट्रास्ट मत आहेत. मी असं टियर 2 टियर 1 किंवा असं बायफकेट करत नाही. ओके. लोकॅलिटी आहेत, माणसं आहेत,
त्यामुळे बिझनेस असणार Consumption आहे, आहे. बिझनेस कन्झम्पन आहे, बिझनेस असणार आहे. आणि आपल्याला एक कन्सेप्ट स्टोअर म्हणून आपण सुरुवात करायची आहे. ओके, मग टियर 1 टियर 2 ला त्याप्रमाणे ते खर्च वाढणार आहेत. बरोबर टियर 2 टियर 3 ला वगैरे आपल्याला खर्च त्या प्रमाणात एस्टॅब्लिशमेंटचे खर्च कमी येणार आहेत. बरोबर. आणि रिमोट ऑपरेशनचं म्हणाल तर आपल्याला ऑलरेडी आपण जे मॉडेल आहे ते पार्टनरशिप बेसवरती मॉडेल आहे. ओके, आणि वेगवेगळे आपले पार्टनर वेगवेगळ्या जबाबदारी उचलणार आहेत. त्यामुळे परफेक्ट कोलॅबरेशन करायचं आपलं हे मॉडेल आपण उचललेलं आहे. ओके. काही रिस्क आहेत त्यामध्ये जरूर, असं नाही आहे की सगळंच काही ओके असेल किंवा असणार आहे. त्या रिस्क आहेत, त्या रिस्क समजून उमजूनच आपण यामध्ये उतरलेलो आहे. आणि सगळ्यांचं जर फाईन ट्युनिंग जमलं, ऑर्केस्ट्रा जर जुळला तर म्युझिक चांगलं प्ले होईल. 100%. तसा विचार करून आम्ही यामध्ये आपलं गाव, परत आपल्या इकडे इकोसिस्टम ऑलरेडी आहे, बरोबर. आपल्या इथं काय आपण करू शकतो, त्या हिशोबाने आपण इथे तो निर्णय तुम्ही इतरांनी करायचा घेतला. ठीक आहे. कमिंग टू नेक्स्ट पार्ट, बेसिकली इन्फ्रास्ट्रक्चर तर तुमच्याकडे होतं, स्पेस होती, एम होतं. साधारणतपणे एक्झिक्युशन आणि R&D यात यायच्या आधी जे प्रायर पिरियड होता हा साधारणतपणे किती होता, कसा होता, आणि डिसिजन मेकिंग पर्यंतच्या सिच्युएशन्स कशा होत्या त्याबद्दल थोडंसं ऐकायला आवडेल. साधारणपणे आम्ही 1.5 वर्षापासून या सर्चिंगमध्ये होतो की परफ्युम्स कुठून आपल्याला मेकिंग मिळेल, बरोबर. कसं मिळेल. आणि ते बघत असताना खास करून परफ्यूम रिलेटेड का घेतला तर एक क्लास असतो परफ्यूम घेणाऱ्यांचा. बरोबर. तर त्या पद्धतीनेच आपल्याला ब्रँड सुद्धा डेव्हलप करायचा आहे असा विचार चाललेला. तर मग त्या दरम्यान आम्ही बऱ्याच जणांशी बोललो, परत यूट्यूबचे व्हिडिओ बघितले, आपल्या इथे कोण चांगले चांगले करणारे आहेत त्यांच्याबरोबर बोलणी केली. आणि मग त्या सगळ्या पिरियडमध्ये आपल्याला 1.5 वर्ष गेलं. ओके. आणि ते करत असताना ज्यांच्या बरोबरीनं आपल्याला करून घ्यायचं, ज्यांच्याकडून आपले मॅन्युफॅक्चरर पुण्यात असतात, त्यांचं नाव आहे उदय आगाशे. आणि त्यांचा स्वतःचा पण एक ब्रँड आहे प्राणीश म्हणून. तर त्यांच्याकडून आम्ही काही सॅम्पल्स मागवले आणि मग आम्ही स्वतः पण वापरले, घरात सगळ्यांना दिले आणि आम्ही पण वापरले. तो आधी रिपोर्ट कलेक्ट केला, म्हणजे किती तासापर्यंत हा राहतो किंवा प्रत्येकाच्या मूडप्रमाणे प्रत्येकाचा मूडप्रमाणे प्रत्येकाची पर्सनॅलिटी असते, त्याप्रमाणे त्यांनी सिलेक्ट केले आणि ते वापरून बघितले. त्याच्यानंतर मग आम्ही विचारलं हे किती तास टिकतात, मग प्रत्येक सीझनला किती वेळ जातो हा आणि किती कालावधीपर्यंत टिकतो. परत विचारलं, आता आमच्याकडे माझा पुतण्या कॉलेजला जाणार आहे, मग ती कॉलेजची मुलं सततच बाहेरच असतात गाडीवर फिरणारी. मग त्याला विचारलं तुझ्या अंगावरती हा किती वेळ टिकतो तुझ्या फॅब्रिकवर. तर तो म्हणला 6 तासापर्यंत नक्की टिकतो, पण मी कधी घराच्या बाहेर नाही गेलो ना तर तो दुसऱ्या दिवसापर्यंत तसाच असतो. ओके. इतका लॉंग लास्टिंग आहे त्यांचं मेकिंग. बरेचशी R&D करून तुम्ही कन्क्लुजनवर नंतर आले. मग त्यानंतरच आम्ही असा निर्णय घेतला की हे ह्यांच्यासोबत आपण जोडूया आणि त्यांच्याकडूनच आपण करून घेऊया आणि एक स्वतःचा ब्रँड तयार करूया आणि तो लॉन्च करूया आपण, असं ठरलं. त्या गोष्टीला तयार झाली. त्यामुळे आपण म्हणजे बऱ्यापैकी जवळजवळ या 18 महिन्यामध्ये त्यांच्याजवळ ऑनलाईन नाही म्हटलं तरी एक 15 ते 20 मीटिंग झाले असतील. ओके. आणि फिजिकली त्यांच्या स्टोअरवर जाऊन वगैरे 2 वेळा जाऊन आलो होतो. ते कोल्हापूरला आले होते, त्यांना जागा वगैरे दाखवली होती. त्यामुळे हे सगळं जे काही प्रिपरेशन आहे ते सगळं प्रॉपर झालं होतं. सो इट इज 1.5 year जर्नी टोटली प्रोडक्ट लॉन्च होईस. काय एकंदरीत काय अडचणी आल्या तुम्हाला ओव्हरसीज वरून इकडे ऑपरेट करत असताना? काय लॅग आले किंवा काय फेस करावं लागलं ओव्हरसीज असल्यामुळे? लोकल असतं तर तुम्हाला सगळं हँडलिंग मिळालं असतं. चांगलं प्रश्न विचारला तुम्ही. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं चॅलेंज होतं की तिकडून आम्हाला इकडचं इंटेरियर करून घ्यायचं आणि याच्याकरता आम्ही भरपूर सर्चमध्ये होतो. आमच्याकडे अगोदर काही अनुभव होते आणि आम्ही ते सर्च करत होतो, पण आम्हाला काही असं कम्युनिकेशनला प्रोॲक्टिव्ह आणि ॲक्शन ओरिएंटेड असे एजन्सी सापडत नव्हते आम्हाला. मग आम्ही बऱ्याच वेगवेगळ्या फॉर्म इंस्टाग्राम. याच्या आधी तुम्हाला इंटिरियरचा एक्सपिरियन्स होता? आम्ही आमच्या दुसऱ्या काही रेस्टॉरंट वगैरे आहे, माझ्या आईचा बिझनेस आहे रेस्टॉरंटचा.
मग त्यांच्यामध्ये काही इंटिरियरचा आम्हाला अनुभव होता की फर्मवर काम करायचा, पण त्याच्यामध्ये आम्हाला कम्युनिकेशनचा मोठा मेजर प्रॉब्लेम होता आणि ॲक्शन्स पण कशा टाइमली घेतल्या जात नव्हत्या. त्यामुळे आम्ही तो ऑप्शन तर आम्ही रूल आउटच केला होता. त्यांच्याबरोबर काम केलं होतं त्यांच्याबरोबर, पण आम्ही शोधत होतो असं. पण लकीली एक दिवशी तुमचं नाव मला गुगलवरती सापडलं, व्हीबी एंटरप्राइजेसचं आणि व्हीबी इंटरव्ह्यूचं. आणि त्यानंतर मी म्हणजे मला आठवतंय मी आरती आणि माझी मुलं रेस्टॉरंटमध्ये बसले होते आणि मी कारमध्ये बसलो, त्यांना पिकअप करायला गेलो होतो. तिथं मी तुमचं नाव सर्च केलं आणि मी इमिजिएटली कॉल लावला त्यावेळी व्हॉट्सअपला घेऊन, आणि म्हणजे तो कॉल लगेच उचलला गेला व्हॉट्सअपला, आणि त्या कॉलला लगेच रिप्लाय आला, आणि त्यानंतर जे कम्युनिकेशन फास्ट होत गेलं, त्यानंतर जो कॉन्फिडन्स आम्हाला आला, त्यामुळे म्हणजे ते चॅलेंजेस आहेत, चॅलेंजेस व्हीबीमुळे आमचं बऱ्यापैकी म्हणजे त्याची जी इंटेन्सिटी आहे ती कमी झाली चॅलेंजेसची. त्यामुळे दॅट वॉज वन ऑफ द ग्रेट अचिव्हमेंट ऑफ दिस प्रोजेक्ट. आय से वी गॉट व्हीबी. थँक्यू सो मच रिगार्डिंग इट. काय एक्सपेक्टेशन्स होत्या ॲज अ डिझायनर तुम्हाला एका डिझायनिंग कंपनीकडून, जे तुम्हाला मला म्हणायचं की ह्याच्या आधी चॅलेंजेस होते? कारण तुम्ही तर क्लिअर होता, न्यू कमिंग इंटिरियर क्लायंटला बऱ्याच गोष्टी क्लिअर नसतात. तुम्ही बऱ्याच गोष्टी क्लिअरन्स मधून आलेला होता, बरेच प्रोडक्ट बेसिक नॉलेज तुम्हाला होतं. सो तुम्हाला काय इधर ते सोडून काय एक्सपेक्टेशन होता की काय एका इंटिरियर कंपनीकडून? इंटिरियर कंपनीकडून मला टेक्निकल वगैरे या गोष्टी साईडला राहिल्या. बरोबर. मला बेसिक मॅनेजमेंटची एक्सपेक्टेशन होती की कम्युनिकेशन शुड बी प्रॉपर अँड प्रोएक्टिव्ह. बरोबर. आणि ते अजिबात नव्हतं बाकीच्या लोकांच्याकडून. ओके. फोन उचलायचे नाही ओके. किंवा म्हणजे फॉल्स कमिटमेंट द्यायच्या, म्हणजे येतो म्हणायचे वेळ पाळत नव्हते, किंवा काही ड्रॉइंग सबमिशन असतं आपल्याकडे, तर काही सांगितलंय तर ते सुद्धा त्या दिवशी पर्यंत पोहोचायचं नाही, त्या वेळेत पोहोचायचं नाही. म्हणजे सुरुवातच आपली कशी असते की काही, मी स्वतः इंटिरियर डिझायनर असल्यामुळे मला माहितीये, आपण एखादा प्रोजेक्ट घेतला, कॉन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर, आता जर डॉक्टर असेल, वकील असतील, कोणी बाकीचे प्रोफेशनल असतील, त्यांना काय कळणार आहे की हे असं उभं राहील तसं उभं राहील, हे सांगून नाही कळणार. तर त्यांना एक 3D चित्र हवं असतं. बरोबर. इव्हन दो गजानन स्वतः इंजिनियर असून पण त्याला मी समजावून सांगितलं तरी त्यांना काही कळणार नाहीत त्या गोष्टी पटकन. मग ते कसं दिसेल, 3D दाखव मला. मग त्यावेळेस तुमच्याबरोबर बोलणं झालं, नुसते कॉन्सेप्ट सांगितला, तर तुम्ही आम्हाला ज्या रेफरन्स इमेजेस पाठवला त्या बरोबर माझ्या डोक्यातल्या त्यातल्या 2 होत्या, अगदी रंगसंगतीपासून ते मटेरियल सिलेक्शन पर्यंतच्या. त्यामुळं मी तुम्हाला दाखवू शकले की सांगू शकले की मला अशा पद्धतीचं पाहिजे. तर त्याच्या हार्डली 3ऱ्या दिवशी माझ्याकडे तुमचा तो 3Dचा प्रोजेक्ट आणि इमेजेस तयार होत्या तुमच्याकडे, आणि एकदम प्रेझेंटेबल ह्याच्यात होत्या की एखाद्या क्लायंटकडे गेल्यानंतर प्रेझेंटेशन कसं दिलं पाहिजे, गेलं पाहिजे, इथंपर्यंत त्या छान होत्या. आणि मला अजून एक काय आवडलं तुमच्या टोटल टीमचं आणि तुमचं, की कम्युनिकेशन जे आहे फास्ट तर होतंच, आणि म्हणजे रिस्पॉन्सिव्ह होतं. म्हणजे थोडक्यात काय, समजा फास्ट नाही झालं चालतंय, यू कॅन टेक 1 day, बट यू आर रिप्लाइंग ईच अँड एव्हरी मेसेज, यू आर टेकिंग ईच अँड एव्हरी क्वेरी ऑफ क्लायंट सिरियसली. तुम्ही त्याला रिप्लाय करत होता, एखादी गोष्ट काय आहे काय नाही सगळं सांगत होता समजावून. त्यामुळं कसं होतं की म्हणजे यू आर लिसनिंग व्हॉइस ऑफ कस्टमर ॲक्च्युली, दॅट इज इम्पॉर्टंट इन दिस बिझनेस. आणि ॲज अ क्लायंट आय कॅन कन्फेस दॅट की आम्हाला बऱ्याच रिक्वायरमेंट क्लिअर नसतात. बरोबर. मग तुम्हाला ते क्लायंट कोचिंगचे काम करावं लागतं. या बिझनेस मला वाटते 50% काम क्लायंटच्या रिक्वायरमेंट एका फॉर्मॅटमध्ये आणावं लागतात तुम्हाला. बरोबर. तर तुम्ही ते आणता. बरोबर. नाहीतर कसं असतं इतर वेळेला की मग ते ब्लेम गेम असतो, तुम्हाला तुमचं क्लिअर नाही, मग तुम्ही काय सांगताय, असं सगळ्या गोष्टी होत असतात. आम्हाला आमच्या गोष्टी क्लिअर नाही, पण आम्ही नीट डिझायनर गेलेलो असतो ना. मग ते डिझायनरचे जी काय एक एक्सपेक्टेशन असतात ते तुम्ही पूर्ण करताय. आणि त्यामुळे कसं होतं, इट इज अ हेल्दी डिस्कशन, कन्स्ट्रक्टिव्ह डिस्कशन. सो देन वी गेट टू द नेक्स्ट लेवल. आणि क्लिअरन्स मात्र ज्या त्या वेळेस असतो. आपलं असं डिस्कशन झालेलं आहे, हे करायचं आहे, ह्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे, हे त्यातूनही पुन्हा पुन्हा कन्फर्मेशन घेतलं जातं ना, हे खूप जास्त चांगलं आहे. ट्रान्सपरन्सी रिगार्डिंग तुम्हाला काय सांगायचं आहे? तुम्हाला काही प्रोडक्ट्स दाखवले असतील, रिगार्डिंग सिलेक्शन्स असतील. आता तुम्ही ओव्हरसीज होता, कम्युनिकेशन आपलं इधर नाही ओनली व्हॉट्सअप कॉल्सवर व्हायचं,
मला वाटत नाही आपला एकही व्हिडिओ कॉलही झाला असेल, गुगल मीटचा एकही आपला कॉल झालेला नाहीये. इवन फ्रॉम डे 1 टू जोपर्यंत इथे आपण भेटलो नाही कोल्हापूरमध्ये तोपर्यंत येऊपर्यंत. आपण इंटरनेट कॉल्सवरच केलं होतं. सो मला तुम्हाला विचारायचं आहे की ठीक आहे, डिझायनिंग पार्ट आता आपण बोललो, एक्झिक्युशनला पण मेजर चॅलेंजेस असतात. ऍक्च्युली डिझायनिंग पार्ट इज टू इझी, एक्झिक्युशन पार्ट इज आपली स्केल ठीक आहे, इट वॉज अ नॉमिनल स्केल फॉर नाव, बट एक्झिक्युशनला काही अडचणी याच्या आधी तुम्हाला आल्या असतील, त्याही आम्हाला ऐकायच्या की याच्या आधी तुम्ही एक्झिक्युशन लेवलला काय अडचणी फेस केलेत आणि आत्ताही काय फेस जरी केले असतील तरी वी वॉन्ट इट टू बी जेन्युअनली तुम्ही मांडाव्यात त्या की ह्या अडचणी पण आल्यात, त्याच्यावर आम्हालाही काम करता येईल. सो तो एक रिव्ह्यू मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. फ्रॉम सिलेक्शन पार्ट टू एक्झिक्युशन, आधीचे प्रॉब्लेम्स, आत्ताचेही प्रॉब्लेम्स, एनिथिंग रिगार्डिंग दॅट. आधीचे प्रॉब्लेम म्हणाल आधी प्रिव्हियस प्रोजेक्टमध्ये तर सिलेक्शन व्हायचं म्हणजे सॅम्पल पण दाखवलं गेलेलं असायचं, पण बऱ्याच वेळा ते तसा इफेक्ट यायचा नाही तो Okay. साईटवर आल्यावर. ओके. आणि आता आपल्या या परफ्यूम शॉपच्या ह्याच्यामध्ये आम्हाला असा तरी काही अनुभव आला नाही की जे दाखवलंय आणि त्यापेक्षा वेगळं काही लावलंय. ओके. परत तुम्ही हेही क्लिअर करता की हे मटेरियल कुठल्या वेंडर कडून घेतलेलं आहे, कुठल्या Right. कंपनीचं आहे, कोण ह्याचा डीलर आहे, त्याच्याबरोबर पण आपली ओळख करून देता. राईट. त्यांच्याकडून पण तुम्ही आम्हाला ट्रान्सपरंटली सांगता की या मटेरियलची ह्या अशा क्वालिटीज आहेत राईट. आणि हे डिसएडव्हान्टेज आहेत. कारण हे Right. सगळ्यांना माहिती नसतं. राईट. फ्लाय आणला, लावला, झाला. राईट. तो 18 mm च्या जागी 12 mm लावलाय तर Right. 6 mm लावलाय, Right. ह्याचा काहीही घेणं देणं नसतं. Right. मग जेव्हा प्रॉब्लेम चालू होतात खरे क्लायंट बरोबर, तेव्हा ती भांडणं तयार होतात ना, वादावादी, किंवा तयार होतो. तो आधीच संपवलेला असतो. राईट. किंवा समजा जर त्याच्यात एवढं सगळं छान स्किल्ड वर्क करून सुद्धा जरी प्रॉब्लेम येणार असेल तरी सुद्धा ती तुम्ही आधीच क्लिअर करता की ह्याचा मेंटेनन्स पिरियड आमच्याकडे इतके महिन्यांपर्यंतचा 100%. आहे, या मटेरियलचा पण आहे आणि आमच्या स्वतःच्या कामाचं पण आहे. हे जास्त चांगलं वाटतं. फायनली म्हणजे आरतीनं जे सांगितलं आता त्यामध्ये ट्रान्सपरन्सी आणि तुमच्याकडून जे काही सॅम्पल वगैरे यायची, डायरेक्ट सप्लायरची आम्हाला कॉल पण यायची मी सांगितल्याप्रमाणे, त्यामुळे एक प्रकारची ट्रस्ट डेव्हलप झाली तुमच्याकडे असणाऱ्या प्रोसेसमुळं. आणि त्या प्रोसेस आणि ट्रान्सपरन्सीमुळे ट्रस्ट बिल्ड झाल्यामुळे तुम्हाला बऱ्याच वेळेला आम्ही असं सांगितलं की तुम्ही निर्णय घ्या, काय प्रॉब्लेम नाही, बरोबर. कारण तो ट्रस्ट बेसिक होताच ना. बरोबर. आणि तसा ट्रस्टेबल एजन्सी आणि माणूस आम्हाला मिळत नव्हता, हे आमचं एक थोडंसं डिसअपॉइंटमेंट होती अगोदर, पण ती आता दूर झालेली आहे. एक्झिक्युशन प्रोसेसमध्ये असताना तुम्हाला ऑनफिल्ड काही चॅलेंजेस आले ज्याच्यामध्ये डिले फेस करावा लागला असेल, निर्णयात बदल करावे लागले असतील? हो, आणि मेजर चॅलेंज आला त्यामध्ये की आम्हाला ते मेझानाईन तोडायचा होता, पण काही कारणामुळे तो तोडण्यामध्ये डिले झाला आणि त्यामध्ये सुद्धा तुमची आणि तुमच्या टीमची फार मोठी मदत झाली, कारण आम्ही तिथे रिमोटली नव्हतो आणि म्हणजे त्यावेळी नेमकी माझी आई पुण्याला गेली होती, त्यामुळे इथे कोणच नव्हतं आमचं. तर फिजिकली रिप्रेझेंटेटिव्ह कोणीही नव्हता. पण तुमच्या कुणी प्रोजेक्टवर फेरफटका मारायचे का, तसं सुपरविजन काहीच नव्हतं? नाही, आमच्या घरातून कोणीच आलं नाही. ओके. आम्ही एकदा तुमच्यावर ट्रस्ट टाकला म्हटल्यानंतर तो ट्रस्ट आमचा रिप्रेझेंटेटिव्ह तुम्हीच होता. ते एक सुरुवातीच्या काळात आम्हाला त्यांची भेट करून दिला तुम्ही, ज्यांनी आम्हाला हँडओव्हर केला एरिया, ते तुषार म्हणून. तुषार. म्हणजे कुणाचीच इन्व्हॉल्वमेंट नव्हती. नाही, नंतर फक्त एंड लेवलला कोणतरी नाही, visits म्हणजे करायचे. त्याच्यामध्ये कारण असं होतं की कसं आहे की याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी होतात. बरोबर. म्हणजे त्यामध्ये मी क्लिअर होतो आणि आरती क्लिअर होती बरोबर. की ज्या लोकांना इन्व्हॉल्व करायचं, मी आई जर इथं असते तर मी आईला इन्व्हॉल्व करणार नव्हतोच, बरोबर. कारण आईला त्यामधलं काही इन्साईट नाही, Technicalities. इन्साईट नाहीये. बरोबर. ती फक्त काय आहे की काम चाललंय की नाही एवढं मला सांगू शकते, बरोबर. त्याची ती इन्साईट नाही. आणि मग बाकीच्यांना इन्व्हॉल्व करण्यात प्रत्येकाला आपापली कामं असतात. बरोबर. मग ते त्यामध्ये आपण काहीतरी वेगळं आणि मग म्हणजे ते कम्युनिकेशन किऑस तयार होतो. राईट. त्यापेक्षा इन्स्टेड ऑफ मेकिंग सम सुपरविजन हिअर देअर, लेट्स टॉक विथ डायरेक्ट हु इज डुईंग द वर्क. नाही, 100%. त्या पद्धतीनंच मी आम्हालाही ती सूट मिळाली
बऱ्याचदा काय होतं, एखाद्या एजन्सीवर एक्सटर्नल प्रेशर्स वाढले ती एजन्सी स्लो डाऊन होते. बऱ्याचदा ऑब्स्टॅकल्स नवीन निर्माण होतात. प्रत्येक वेळी कोणतरी येतंय, काहीतरी चेंजेस सांगतंय, परत काहीतरी त्यावर रिवर्क होणार, तुम्ही ओव्हरसीज, कम्युनिकेशन गॅप, डिसिजन्स लॅगवर जाणार. त्यामुळे तो आमच्यासाठी तितकाच चांगला पार्ट होता. आणि आमच्या एकंदरीत पोर्टफोलिओमध्ये आम्ही सोशल मीडियावर यायच्या आधी 400-500 क्लायंट्सना सर्व्ह केलंय. सोशल मीडियावर आल्यापासून 400-500 क्लायंट्सना सर्व्ह केलंय. आम्हाला याच्या आधी कुठला चान्स नव्हता की ओव्हरसीज क्लायंटला सर्व्ह करायचं. तुम्ही आमचे पहिलेच ओव्हरसीज क्लायंट होता. आणि योगायोगानं आमच्याकडे इन्क्वायरी रेशो हा वेगवेगळ्या मीडियाचा असतो. काही सर्च इंजिन्समधून इन्क्वायरीज येतात, काही सोशल मीडियावरून येतात. गुगलवरून इन्क्वायरी यायचा रेशो कमी असतो. गुगलवर एकीकडेच माझा नंबर आहे, बाकी सगळीकडे डायव्हर्जनल नंबर आहे. तो योगायोग असा झाला, कनेक्ट व्हायचं होतं, ते कनेक्ट झालं, त्यामुळं झालं. मला लास्ट तुम्हाला एक क्वेश्चन विचारायचं आहे. ठीक आहे, आता गेले आपण 1-1.5 महिना 2 महिने कनेक्शनमध्ये. तुम्ही आपल्या कल्चरबरोबर एका दुसऱ्या कल्चरमध्ये पण काम करताय किंवा याच्या आधी 2-3 कल्चर्समध्ये काम केलेलं आहे. काय अजून आम्ही डेव्हलपमेंट लेवलला घ्यायला पाहिजे किंवा काय अजून आम्ही तुमच्यात काही लॅक्स असतील, काही चुका आत्ता होत असतील, त्याच्यामध्ये काय सुधार करायला पाहिजे, काय सिस्टीम्स बदलायला पाहिजेत, याबद्दल तुम्हाला काय सांगाल त्याबद्दल. आणि तुमच्यासारखेच ओव्हरसीज क्लायंट्स जी आत्ता आमच्या फील्ड रिगार्डिंग सर्च करतात, डिझायनर सोडवतात, त्यांनाही तुम्ही आमच्याबद्दल काय सल्ला द्याल? या 2 गोष्टी क्लिअर करा. दोन्ही चांगले प्रश्न आहेत. पहिल्या प्रश्नाचं मी उत्तर असं देईन की इम्प्रूव्हमेंट म्हणला तर कसं असतं, देर इज ऑलवेज स्कोप फॉर इम्प्रूव्हमेंट. 100%. सो इफ यू हॅव दॅट मेंटॅलिटी देन यू आर इन द राईट पाथ. आमचंही काय 100% वरून नसतं. आम्ही क्लायंट आहे म्हणजे आम्ही काही देव नाही, बरोबर, 100%. आम्ही चुकत असतो. मग यामध्ये फक्त जॉईंटली आपण काय इम्प्रूव्ह करू शकतो की आपल्या केसमध्ये किंवा ओव्हरऑल NRI जी कम्युनिटी आहे त्यांच्या केसमध्ये, की आमचं इकडं आल्यानंतरचं जे टायमिंग असतं ते एक ठराविकच असतं. बरोबर. 2 आठवडे, 1 आठवडा, बरोबर. 3 आठवडे, यापेक्षा जास्त नसतं. बरोबर. मग जर आपण त्या टायमिंगला ठरवलं असेल, बरोबर. साधारणपणे त्या टायमिंगला संपावं आणि ते चांगल्या पद्धतीने संपावं, राईट. ही एक अपेक्षा आहे. बरोबर. आता तुमच्या अडचणी ज्यांनी नसतात, मध्ये कोल्हापूरमध्ये जोरात पाऊस आला 8 दिवस, त्यामुळे थोडा डिले झाला, बरोबर. काही गोष्टी आपल्या हातात नसतात. आता मटेरियल आपल्याला जिकडून यायचं होतं ते पण लांबलं, वॉर सिच्युएशन चालू War होती, situation त्यामुळे तो लॅग आला. हा, मग आता ही कारणं जेन्युइन आहेत हे आपण समजून घेतोय. राईट. हा, पण सर समजा असं काय झालं आणि अशा आपल्या गोष्टीमुळे लेट डिले होत असेल तर तुम्ही NRI कस्टमरना थोडंसं वेटेज जास्त देऊन जरा थोडंसं त्यांचं फोकस घेऊन प्रायोरिटाईज करून त्यांना थोडंसं हे करा. म्हणजे कसं होईल की त्यांचे वेळेच्या ज्या गोष्टी असतात अगोदर त्यांनी सगळं केलेलं असते, प्लॅन शेड्यूल प्रमाणे असतं. हा, तर ते एक सजेशन राहील. या बाबतीत आपण थोडंसं, आपण सगळं चांगलं झालं कम्युनिकेशन, फक्त फिनिशिंगला आपण थोडं आपल्याला सगळ्यांच्यावर बर्डन आलं, आपल्याला 100%. ओव्हरनाईट वर्क काम करणं आणि या गोष्टी, 100%. त्या गोष्टी मग थोडं आपल्याला टाळता आल्या असतं. बरोबर. एवढंच एक आहे. आणि NRI कस्टमरला जर तुम्हाला फोकस करायचं असेल तर फॉर शुअर यू हॅव गुड म्हणजे सिस्टीम्स अँड डिझाईन, की तुम्ही कम्युनिकेशनला प्रोॲक्टिव्ह आहात, टाइमली रिप्लाय करता. हे तुम्ही हे केला तर तुम्हाला NRIचे कस्टमर भरपूर मिळतील. आणि 100% मिळणार. म्हणजे हो. जे काही MNC मध्ये काम केलं जातं त्या पद्धतीचं आपलं काम आहे. म्हणजे टाइम बाउंड असतं, तर त्या वेळेत व्हायलाच पाहिजे, त्या पद्धतीने प्रेझेंटेशन दिले पाहिजे. अगदी म्हणजे तुम्ही प्रेझेंटेशन दिल्यापासून ते एक्झिक्युशन पर्यंत आणि प्रोजेक्ट हँडओव्हर करण्यापर्यंतचं जे काही टाइमलाईन आहे ती पाळली गेलेली आहे. बरोबर. आणि असं नाही की तुम्ही पण काम करताना मला कामगार वर्ग वेगळा आणि काम करून घेणारा बरोबर इंटिरियर डिझायनर म्हणा किंवा आर्किटेक्ट म्हणा, माझा प्रोजेक्ट आहे म्हणून मी वेगळं करणार आणि बॉसिंग काम करणार, असं मला अजिबात नेचर जाणवलं नाही तिथे. फ्रेंडली वर्किंग होतं आणि सगळे व्यवस्थित वागले एकदम. आम्हाला तुमच्या कामगारांनी पण भरपूर मदत केली. थँक्यू सो मच. तुम्ही वेळ काढला, आम्हाला तुमच्या ब्रँडसाठी काम करायची संधी दिला.
आम्हाला काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या त्याबद्दल थँक्यू सो मच. मला फक्त आपल्या या एक व्यवसायाबद्दल बोलायचं आहे. बोला बोला. आर्किटेक्ट्स आणि इंटिरियर डिझायनर या दोन्ही व्यक्तींना खूप जास्त असं प्रेशराईज करून काम करायला लावू नका. कारण गोष्ट अशी आहे की ॲज अ क्लायंट म्हणून पण मी आज इथे आहे, तर माझे कॉन्सेप्ट जितके क्लिअर असतील तितके ती व्यक्ती 100% सुंदर, म्हणजे तुम्ही 100% विचार सुद्धा करणार नाही इतकं सुंदर फिनिश करून देईल आणि एकही गोष्ट तुमची डिझाईन मधली बिघडणार नाही. 100%. त्यामुळे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, वेळ जास्त घ्या प्लॅनिंगला, की हे मला या ठिकाणी असं हवंय, या पद्धतीचं हवंय, हे लाईट्स हवेत, हे कलर कॉम्बिनेशन हवंय. तर तुम्ही नेहमी त्या गोष्टी जितक्या तुम्ही वेळ घेऊन आधी संपवाल तितका एक्झिक्युशन आणि फायनल प्रॉडक्ट हे खूप सुंदर मिळणार आहे. 100%. जर तुम्ही सतत जर यात बदल करत राहिला तर ते तुम्हाला अजिबात चांगलं मिळणार नाही आणि नंतर तुम्ही तो दोष स्वतःवर घेत नाही, पूर्णपणे आर्किटेक्ट आणि इंटिरियर डिझायनरला देता. Yes. तो एक विषय आहे. तर सगळ्यांनी हे 100% ऐकणाऱ्यांनी 100% इथे right. इथे मदत करा. इतकीच मदत सरांनी सुद्धा गरज आहे. जरा दंगा केला असता. मॅडम प्रोफेशनशी टच मध्ये होत्या, त्यामुळे बऱ्याच गोष्टी आम्हाला तर मला वाटतं रिव्हिजन्स काहीच आले नाहीत. हा, रिव्हिजन्स आम्हाला मला वाटत नाही. मिरर सोडली, लास्ट मोमेंट मिरर आपण परत टाकली, मिरर सोडली तर कुठलेही रिव्हिजन्स आम्हाला आलेले नाहीत. आणि 100 एखादंच कस्टमर चुकून असलं तर असतं मॅच्युअर, नाहीतर वी इच टाइम स्ट्रगल टिल लास्ट मोमेंट. लास्ट डे क्रिकेट आमचं 100% चालू असतं. बरोबर आहे ना. मला फक्त एकच सांगायचं आहे येणाऱ्या कम्युनिटींना, की जी येणाऱ्या कम्युनिटी इंटेरियर डिझायनिंगच्या बाबतीत कोल्हापूर किंवा VB इंटेरियर, कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड, पुणे, मुंबई कुठेही जा, अगदी या ह्याच्या बाहेर जरी गेला तरी ह्यांच्याकडून करून घ्यायला अजिबात थँक्यू कचरू थँक्यू नका. थँक्यू सो मच. मनात अजिबात शंका बाळगू नका. फक्त तुम्ही क्लिअर राहा तुमच्या कॉन्सेप्टला, नाही. तुमच्या आणि रिक्वायरमेंटला. हो, येणाऱ्या कम्युनिटीला काय हवं असतं की इथली जी काय इंटेरियर डिझायनर आहे ती जबाबदारी घेऊन काम करणं. कारण आपण इकडे बाहेर असतो हेल्पलेस आणि असते. इथे आपण एकाला काम दिलं की ती जी एजन्सी आहे तुम्हाला रोज फोन करायला लागले की असा प्रॉब्लेम आहे, तसा प्रॉब्लेम आहे, बरोबर तर तुम्ही तिकडे हैराण होता आणि मग मी कशाला काम दिलं असं होतं. बरोबर. त्या बाबतीत VBचं असं अजिबात नाही आहे. म्हणजे ते आउट ऑफ द वे जाऊन त्यांचा स्कोप नसताना सुद्धा ते काम पूर्ण करतात. हो. आणि त्याच्या बाबतीत म्हणजे त्यांना 100% मार्क आहेत की स्कोप नसताना सुद्धा काम करतात. आणि त्यांनी इंटिरियर सोडून या प्रोजेक्टमध्ये बरीच त्यांनी आम्हाला हेल्प केलेली आहे, जी हेल्प म्हणजे रिअल हेल्प आहे. आणि ती आता हेल्पमुळं आम्ही बऱ्यापैकी एका स्टेजला आलेलो आहे. थँक्यू 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 सो मच. थँक्यू सो मच. आमचा प्रोजेक्ट चालू करताना, ओपनिंग करताना आम्हाला जे समाधान मिळालं ना, ते Thank you so much. प्रिव्हियस आमचे आधीचे काही फॅमिली बिझनेस आहेत त्याच्यात आम्हाला नाही मिळालेलं 100%. इथे 100% मिळालं असं सांगायला काहीच हरकत नाही. 100% थँक्यू सो आणि मच. यांच्या सेवेचा लाभ नक्की घ्यावा. थँक्यू सो मच. मी तुमचा आभारी आहे. तुम्ही आम्हाला भेटला त्याबद्दल डेस्टिनीला आम्ही आभार मानतो. गुगलला आपण आभार मानलं पाहिजे. एकामेकाला ऍक्च्युली भेट होणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे एक्सचेंज ऑफ थॉट्स होतात, हो हो. बऱ्याच गोष्टी त्यानंतर होऊन जातात. अशा गोष्टी. थँक्यू सो मच. येणाऱ्या लोकांना दिस इज अ वन स्टॉप सोल्युशन. आय विल से थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.